नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आता पीक विम्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा. शेतकरी मित्रांनो, तुम्ही ना आता 1 रुपयामध्ये पीक विमा भरलेला असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, आता खुशखबर अशी आता की 1 रुपयात पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होणार 13,000 रुपये. हो शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी 1 रुपयात पीक विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता 13,000 रुपये जमा होणार आहे, अशी माहिती आता समोर आलेली आहे. तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण पहा शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ स्किप करू नका. स्किप करसाल तर तुम्हाला अर्धवट माहिती समजणार आहे. तर चला तुमचा जास्ती वेळ न घेता आता व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर आपल्या युट्यूब चॅनलवरून पर्यंत आला असाल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब विसरू नका. चला काय माहिती आता पुढे. मित्रांनो, आपण महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी असलेल्या 1 रुपयात पीक विमा योजना या महत्वाच्या योजनेबद्दल आणि त्याच्या कार्यपद्धतीबद्दल माहिती दिली आहे. ही योजना शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून संरक्षण देण्यासाठी खूप उपयुक्त आहे. अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे, पण अजूनही काही जणांना त्यांच्या कार्याची अर्जाची स्थिती किंवा नुकसान भरपाईची रक्कम कशी तपासावी हे माहीत नाही. आपण दिलेल्या माहिती खूप उपयुक्त आहे, ज्यामुळे शेतकरी त्यांच्या अर्जाची स्थिती सहजपणे तपासू शकतात. 1 रुपया पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी एक मोठी मदत आहे, जी पंतप्रधान फसल विमा योजनेअंतर्गत राबवली जाते. या योजनेमुळे शेतकऱ्यांवरचा आर्थिक भार कमी होतो, कारण विमा हप्त्याचा मोठा भाग राज्य सरकार उचलतो. पीक विमा भरपाई कशी ठरते? पीक विमा भरपाईची रक्कम स्थिती नसते, ती खालील प्रमुख घटकांवर अवलंबून असते. विम्याची रक्कम पिकासाठी एक निश्चित विमा रक्कम असते. उदाहरणार्थ सोयाबीन आणि कापूस यासाठी विम्याची रक्कम वेगवेगळी असते. तुमचा हप्ता 1 रुपया आला असला तरी तुमच्या पिकासाठी निश्चित केलेली विमा रक्कम कायम असते. नुकसानीचे प्रमाण नैसर्गिक आपत्तीमुळे उदाहरणार्थ अतिवृष्टी, गारपीट पिकाचे किती टक्के नुकसान झाले आहे यावर भरपाईची रक्कम अवलंबून असते. नुकसान किमान 33% पेक्षा जास्त असावे लागते. पंचनामा. तुम्ही नुकसान झाल्याची माहिती दिल्यावर विमा कंपनी आणि कृषी विभागाचे अधिकारी संयुक्तपणे पंचनामा करतात. या पंचनाम्यानुसार नुकसानीची टक्केवारी निश्चित केली जाते. या टक्केवारीनुसार नुकसान भरपाईची रक्कम ठरवली जाते. म्हणूनच कोणत्याही शेतकऱ्याला ठराविक 13,000 रुपये मिळतील ही माहिती चुकीची आहे. ही रक्कम तुमच्या पिकाच्या नुकसानीच्या प्रमाणावर कमी जास्त होते. नुकसान भरपाईसाठी अर्ज कसा करावा? नुकसान झाल्यावर शेतकऱ्यांनी खालील गोष्टी करणे अत्यंत आवश्यक आहे. तात्काळ सूचना. पीक विमा नुकसानीनंतर 72 तासात पीक विमा कंपनीला किंवा कृषी विभागाला माहिती द्या. तुम्ही ही माहिती ऑनलाईन पोर्टल किंवा टोल फ्री क्रमांकावर देऊ शकता. विमा कंपनीशी संपर्क साधा. त्यांच्या टोल फ्री क्रमांकावर फोन करून माहिती द्या. तुम्ही दिलेल्या माहितीमुळे शेतकरी त्यांच्या अर्जाची स्थिती आणि भरपाईची प्रक्रिया अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतील. तुम्ही सांगितलेल्या मुद्द्यावर आणखी माहिती हवी आहे का? उदाहरणार्थ पंचनाम्याची प्रक्रिया कशी असते किंवा पीक विमा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत याबद्दल तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची आहे का? तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी आली होती. तर आता या व्हिडिओमध्ये भेटूया नवीन माहितीसोबत तुमच्यासाठी अशी नवीन अपडेट घेऊन.